कधी विचार केला आहे का की आपली बुद्धिमत्ता, आपली उंची किंवा अगदी आपली चिंता करण्याची सवय ह्या सगळ्या गोष्टींमागे एक गणितीय सूत्र, एक पॅटर्न लपलेला असू शकतो? हो, एक असा आराखडा जो आपल्या नकळत आपल्या वागण्याला, आपल्या स्वभावाला आकार देत असतो. चला, आज आपण तोच अदृश्य आराखडा उलगडून बघूया. आता हा प्रश्न ऐकल्यावर वाटेल की असं कसं शक्य आहे? जगातल्या कित्येक तरी गोष्टी तर अगदी कशाही कोणत्याही नियमांशिवाय घडताना दिसतात. पण खरंच तसं आहे का की ह्या सगळ्या वरवरच्या गोंधळामागे एक असा पॅटर्न दडलेला आहे जो फक्त आपल्याला शोधायचा आहे? तर मग हा मोठा पॅटर्न समजून घेण्याआधी आपल्याला एका लहान पण खूप महत्वाच्या संकल्पनेपासून सुरुवात करावी लागेल, आणि ती म्हणजे संभाव्यता. हाच संख्याशास्त्राचा पाया आहे आणि इथूनच आपला सगळा प्रवास सुरू होतो. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर संभाव्यता म्हणजे एखाद्या गोष्टीच्या घडण्याची शक्यता मोजणं. समजा एका पेशवीत 10 चेंडू आहेत आणि त्यातले 3 लाल रंगाचे आहेत. आता मी जर हात घालून एक चेंडू काढला तर तो लाल असण्याची शक्यता किती? अगदी बरोबर, 10 पैकी 3 म्हणजे 3/10. इथे 3 म्हणजे आपल्याला हवा असलेला परिणाम आणि 10 म्हणजे एकूण शक्य परिणाम. बस, हेच आहे संभाव्यतेचं साधं सोपं गणित. संभाव्यतेचं मोजमाप हे नेहमी 0 ते 1 या आकड्यांच्या मध्येच असतं. 0 म्हणजे अशक्य घटना, जसं की सूर्य पश्चिमेला उगवणं, हे कधीच होऊ शकत नाही. आणि 1 म्हणजे निश्चित घटना, जसं की जन्माला आलेल्या प्रत्येक सजीवाचा मृत्यू निश्चित आहे. आपल्या आयुष्यातल्या बाकी सगळ्या घटना ह्याच 0 आणि 1च्या मध्ये कुठेतरी घडत असतात. आता हे उदाहरण बघा. आपण 2 नाणी एकदम हवेत उडवली. काय काय शक्यता आहेत? एकतर दोन्हीवर छापा येईल किंवा दोन्हीवर काटा, किंवा एकावर छापा आणि दुसऱ्यावर काटा येईल. आता इथे एक गंमत आहे. पहिल्या नाण्यावर छापा, दुसऱ्यावर काटा, आणि पहिल्यावर काटा, दुसऱ्यावर छापा, हे 2 वेगवेगळे परिणाम असले तरी शेवटी आपल्याला एक छापा आणि एक काटाच मिळतोय. म्हणून आपण या दोन्ही शक्यता एकत्र करतो. आणि म्हणूनच एक छापा एक काटा मिळण्याची शक्यता सर्वात जास्त म्हणजे अर्धी असते. तर दोन्ही छापा किंवा दोन्ही काटा मिळण्याची शक्यता त्यापेक्षा कमी म्हणजे प्रत्येकी पाव-पाव असते. आता जरा विचार करा, आपण फक्त 2 नाणी नाही तर हजारो नाणी एकदम फेकली किंवा हजारो लोकांची उंची मोजली तर काय होईल? तेव्हा या छोट्या छोट्या शक्यता एकत्र येऊन एक असा आकार तयार करतात जो आश्चर्यकारकपणे नियमित आणि सुंदर असतो. चला, त्या आराखड्याचं अनावरण करूया. आणि हा आहे तो जादुई आकार, प्रसामान्य संभाव्य वक्र, किंवा आपण ज्याला सोप्या भाषेत बेल कर्व म्हणतो. कारण तो दिसतोच देवळातल्या घंटेसारखा. निसर्गात आणि समाजात अशा अनेक गोष्टी आहेत ज्या याच आकारात विभागलेल्या दिसतात. जणू काही हा एक वैश्विक नियमच आहे. ह्या वक्राची काही खास वैशिष्ट्ये आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा दोन्ही बाजूंनी अगदी आरशात पाहिल्यासारखा तंतोतंत सारखा असतो. याचा अर्थ असा की जगातले बहुतेक लोक सरासरीच्या जवळ असतात, आणि जसं जसं आपण सरासरीपासून लांब जातो तशी तशी लोकांची संख्या कमी होत जाते. मग तो बुद्ध्यांक असो, उंची असो, किंवा एखादी गोष्ट बघून प्रतिक्रिया देण्याचा वेळ असो, अनेक मानवी गुणधर्म ह्याच नियमाचं पालन करतात. पण हा फक्त एक सुंदर आकार नाहीये. याच्या मागे काही ठोस गणिती नियम आहेत. आणि हे नियम इतके अचूक आहेत की त्यांच्या मदतीने आपण मानवी समूहाबद्दल, त्यांच्या वर्तनाबद्दल अचूक अंदाज बांधू शकतो. पाहूया तरी कसे. याला 68, 95, 99.7 नियम म्हणतात. आता हे SD म्हणजे काय? तर स्टँडर्ड डिव्हिएशन. सोप्या भाषेत सरासरीपासून एखादी व्यक्ती साधारणपणे किती दूर आहे याचं हे मोजमाप आहे. तर हा नियम आपल्याला सांगतो की सुमारे 68% लोक हे सरासरीच्या अगदी जवळ असतात, म्हणजे 1 SDच्या आत. साधारण 95% लोक थोडे अधिक पसरलेले असतात, म्हणजे 2 SDच्या आत. आणि जवळजवळ सगळेच म्हणजे 99.7% लोक 3 SDच्या मर्यादेत येतात. या वक्राची आणखी एक गंमत म्हणजे त्याच्या दोन्ही बाजूच्या शेपट्या खाली जमिनीला म्हणजे आधार रेषेला कधीच स्पर्श करत नाहीत. त्या अनंत काळापर्यंत तिच्या अगदी जवळून जात राहतात. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की जगात कितीही दुर्मिळ किंवा विलक्षण गुण असले तरी त्यांच्या अस्तित्वाची शक्यता कधीच शून्य नसते. फक्त ती खूप खूप कमी असते. पण खरं आयुष्य नेहमीच इतकं परफेक्ट आणि सममित नसतं, नाही का? कधीकधी हा आपला बेल कर्व एका बाजूला झुकतो, किंवा त्याचा आकार चपटा किंवा जास्त टोकदार होतो. हे जे बदल होतात ना, ते कसे मोजायचे आणि त्यांचा अर्थ काय ते आता आपण पाहूया. यातली पहिली गोष्ट आहे विषमता
किंवा स्क्यूनेस म्हणजे डेटा एका बाजूला जास्त झुकलेला असणं. समजा एखादी परीक्षा खूपच कठीण होती. काय होईल? साहजिकच बहुतेक विद्यार्थ्यांना कमी गुण मिळतील आणि फक्त काही हुशार विद्यार्थ्यांना जास्त गुण मिळतील. याला म्हणतात धनविषमता. याच्या अगदी उलट, जर परीक्षा खूप सोपी असेल तर सगळ्यांनाच चांगले गुण मिळतील. याला म्हणतात ऋणविषमता. आता दुसरी संकल्पना आहे ककुदता किंवा कर्टोसिस. आता हा शब्द ऐकून घाबरू नका, याचा अर्थ अगदी सोपा आहे. ही संकल्पना फक्त हे सांगते की वक्राचा मधला भाग किती उंच किंवा सपाट आहे, म्हणजे डेटा सरासरीच्या किती जवळ एकवटलेला आहे किंवा किती पसरलेला आहे. याचे 3 मुख्य प्रकार आहेत. लेप्टोकॉर्टिक म्हणजे उंच आणि टोकदार शिखर. हे साधारणपणे प्रयोगशाळेतील नियंत्रित प्रयोगांमध्ये दिसतं, कारण तिथे बहुतेक परिणाम अगदी सारखे येतात. मेझोकॉर्टिक म्हणजे आपला नेहमीचा सामान्य बेल कर्व्ह आणि प्लॅटेकर्टिक म्हणजे सपाट शिखर. हे सर्जनशीलतेसारख्या गुणांमध्ये दिसतं, कारण तिथे लोकांमध्ये खूप विविधता असते. ठीक आहे, हे सगळं गणित आणि आकृत्या बघितल्या छान आहे, पण याचा आपल्या रोजच्या आयुष्यात किंवा मानसशास्त्रात नक्की उपयोग काय? म्हणजे आपल्याला याचा काय फायदा? तर या आराखड्याचं खरं महत्त्व आता आपण पाहणार आहोत. मानसशास्त्रज्ञ याचा वापर अनेक महत्त्वाच्या ठिकाणी करतात. IQ किंवा व्यक्तिमत्व चाचण्या बनवण्यासाठी, 2 व्यक्तींच्या गुणांची अचूक तुलना करण्यासाठी किंवा अगदी एखाद्या मानसिक आजाराचं निदान करण्यासाठीही याचा उपयोग होतो. इतकंच नाही तर संशोधनामध्ये 2 गटांमध्ये खरा फरक आहे की नाही हे तपासण्यासाठी ज्या मोठमोठ्या सांख्यिकीय चाचण्या वापरल्या जातात, त्या सगळ्यांचा पाया हाच बेल कर्व्ह असतो. तुम्हाला एक छोटंसं पण जबरदस्त उदाहरण देतो. याच प्रसामान्य वक्रमुळे आपल्याला हे नक्की माहीत आहे की जगातल्या फक्त 2.28% लोकांचा बुद्ध्यांक म्हणजे IQ 130च्या वर असतो. हा आकडा प्रतिभावान व्यक्ती ओळखण्यासाठी आणि त्यांच्यासाठी विशेष सोयी निर्माण करण्यासाठी खूप महत्त्वाचा ठरतो. म्हणजे एक गोष्ट तर स्पष्ट आहे की हा बेल कर्व्ह फक्त मानसशास्त्रापुरता मर्यादित नाही, तर तो वैद्यकशास्त्र, अर्थशास्त्र, समाजशास्त्र अशा अनेक क्षेत्रांचा एक अविभाज्य भाग आहे. जगातल्या गोंधळामागे लपलेला सुसूत्रपणा शोधण्यासाठी हा जणू एक शक्तिशाली नकाशाच आहे. आणि हाच प्रश्न आपल्याला विचार करायला लावतो. जर गणिती नमुन्यांच्या आधारे मानवी स्वभाव, क्षमता आणि वर्तनाचा अंदाज लावता येत असेल, तर ह्या ज्ञानाच्या मदतीने भविष्यात आणखी काय काय शक्य होऊ शकतं, यावर नक्की विचार करा.